कसे आहेत? बरे आहेत ना? बरे असायलाच पाहिजे. चला तर मग मागे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, की माझं गळ्यातलं तुटलं होतं. तर आज मुहूर्त आलाय त्याला दुरुस्त करण्याचा. तर आपण बाहेर जाऊ, शॉपिंग करू आणि काय-काय होतं ते सर्व दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही आता माझ्या फीडमध्ये आलाच आहात ना, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाऊयात. आता आम्ही पहिले सोनाराच्या शॉपमध्ये जाऊ, त्यानंतर बघू आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे इथं आणि बघू इथं आतमध्ये व्हिडिओ काढू देतात का नाही, कारण की भरपूर रूल्स असतात. तर बघूयात. मम्मीचा तर विचार होता की नवीनच घेऊन टाकू, कारण की सायकल तुटतं. तर मम्मी बोलली की आपण नवीनच घेऊ. पण माझा विचार होता की आता नको, नंतरून घेऊ. मग थोडंसं चांगलं मोठं करून घेऊ आणि जॉईन करून घेतलं. त्यानंतरून आम्ही साखळ्या पण बघितल्या. आम्हाला मुकुट पण तरी एवढी घ्यायचंय म्हणून स्वस्त आम्ही ते पण बघत होतो. कमीत कमी हे तरी पाहिजे. कारण खूप मोठा असतं गणपतीचं. गणपतीचे हार, डोकं, पाय, पोट सगळं हेल्दी हे एक. मी गळ्यातलं जॉईन करून घेतलं आणि त्यानंतरून माझी पायातली एक साखळ होती आणि एक साखळ पडून गेली होती. मग ते पण रिप्लेस करून ह्या साखळ्या घेतल्या. पहिल्यासारखीच डिझाईन आहे, सेम आहे, पण खूप छान दिसतात. म्हणून मी तशीच घेतली. मला तशीच नाजूक आवडते म्हणून. कशा आहेत तुम्ही कमेंट करून प्लीज सांगा. मम्मी आपण 4 वाजता गेलो, 4 वाजता निघालो, 5-6 वाजून गेले ना पप्पा? एवढा उशीर होता आम्हाला. चला अजून किराणा घेऊन घेऊ आणि मग घरी जाऊ. आता आम्ही बेसिक किराणा घेऊन घेतला, गणपती पण येतोय आणि त्यानंतर आम्ही गेलो बाळतनं यायला. म्हणजे आमची वृषाली काकू लांब बेबी झाला आहे, तर मी त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला टाकेल की कसं काय झालं वगैरे. आम्ही मागे मुंबईला गेलो होतो, तर तेव्हा कशासाठी गेलो होतो वगैरे हे पण सांगेल. आणि मस्त बाळातनं घेतलं आणि मम्मी बोलली की मी कट करून शिवून घेईल म्हणून. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज असतात, डिझायनर ब्लाऊज पण, परकर पण, आणि खूप छान आहे. मम्मी इथूनच परकर वगैरे घेते आणि त्यानंतर आम्ही गेलो कोळंबी घेतो आणि घरी जातो. कोळंबी घ्यायला, कारण की आता खूप उशीर झाला आहे आणि काही बनवू नाही शकत, तर म्हणून कोळंबी घेतो. कामं होत नाही. म्हणजे आपणच काय ना काय उलटच करतो. म्हणजे कधीच एका दिवसात कामच होत नाही. कारण की आज जे गल्ला फोडला होता मी, जे गल्ल्यातले पैसे काढायचे होते त्याच्यातून काय गणपतीसाठी काय ते घ्यायचं होतं, तर पैसे साठवले होते मी, ते घ्यायचं होतं आणि मी ते पैसेच आणले आणि ते पण आणले नाही. अजून मम्मीला ब्लाऊज शिवाय टाकायचं होतं, ते पण नाही झालं. असंच टाइमपास झाला आज दिवसभर. तर जाऊ द्या, आता कोळंबी घेऊ आणि कोळंबीचा थोडासा पुलाव बनवू आणि काय ते खाऊन घेऊ. चला आता घरी जाऊ. गाईस, आम्ही कोळंबी आणली आहे, आता भात लावून घेऊ फक्त. आता आपण तिखट मीठ लावून मॅरिनेशन करून घेऊ आणि थोडंसं तेल घालायचं, कारण की मॅरिनेशन चांगलं होतं म्हणून. हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. लाल तिखट हळद लावून झालंय, तर मग आता आपण मसाला तयार करून घेऊ. आणि आमच्याकडे खोबरंच नाही आहे, तर आम्ही बाजूच्यांकडनं खोबरं घेतोय. तर खोबरं आलं का मग आपण मसाला तयार करून घेऊ. तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेते. तर चला मग. मसाला करण्यासाठी हे दोघं कांदे भाजून ठेवलेत. तुम्हाला माहितीच नाही, हे सांगितलंच नाही. हे बघा, मी माझ्या गळ्यातलं जोडून आणले, परत परत आलं बाबा, जोडलं गेलं. मला आता असं वाटलं की काय खरं नाही आता. म्हणजे जास्त खर्च नाही आला जोडायला. चला. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मी काय अजून ॲड ऑन करू शकते, म्हणजे काय ॲड करू शकते त्या रेसिपीमध्ये, तर हे पण सांगा. तरी काहीच आम्हाला खोबरं भेटलंय, जोपर्यंत मसाला होतोय, म्हणजे भाजला जातोय कांदा, तोपर्यंत मी गुलाबजामुन एन्जॉय करते. चला तुम्ही पण या, तुम्ही पण एन्जॉय करा.
गुलाबजाम नाही तो रसगुल्ले. ओ सही पकडे आहे. असं माझं भरपूर वेळ होतं आणि परत मी शूट करते. गाईस खोबरं आणि कांदे छान भाजून घेतले. 2च कांदे घेतले कारण की खोबरं खूपच कमी होतं आणि आपल्याला एवढं काही लागत नाही. खोबरं आधी बारीक करून घ्यायचं म्हणजे छान बारीक होतं. म्हणजे खोबऱ्याचं जास्ती पण जाड राहत नाही. आता खोबरं छान बारीक झालंय तुम्ही बघू शकता. सावली येते पण छान बारीक झालंय. तर आता आपण कांदा, लसूण आणि आलं टाकून घेऊ. कांदा टाकला आहे आणि हे लसूण मी आता पूर्ण सोडून घेतलंय. सोडून घ्या. आता टाकून घेऊ. थोडस पाणी, थोडंसंच पाणी टाकू. काही जण कोथिंबीर वगैरे पण टाकतात पण मी मसाला वाटलेला आहे बारीक आणि मम्मी भात टाकते. घरचा मसाला आणि लाल तिखट. तेल इथे गरम करायला ठेवलं. जिरं मोहरी टाकून कोळंबी भाजी रेसिपी आम्ही 2 वेळा टाकली. सॉल्ट मध्ये, एक चिकनची, एक नॉर्मल. ते थोडंसं उद्या वाटायला ना. मसाला छान भाजून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याला अजून टेस्ट येते. तर त्याच्यातच आपण टाकून देऊ. लाल तिखट, हळद आणि आता मसाला आणि कोळंबी. आता ही थोडीशी फ्राय करून घेऊ आणि मग कढईतली काढू. थोडीशी आधी कढईतली काढू आणि कढईतली फ्राय काढू आणि भात टाकून देऊ. कोथिंबीर टाकते. 6 hours later. कोळंबी शिजली आहे तर आम्ही कडक्यातलं कोळंबी थोडी काढून घेतो. आता सर्व झालंय तर आपण आता राईस धुवून टाकून देऊ. हाफ राईस जेवढं आहे तेवढं तांदूळ पाणी टाकले ना मम्मी. आता 2-3 मिनटं शिजवून घेऊ चांगला राईस आणि त्यानंतर आपली अशी कोळंबी भाताची रेसिपी तयार. आणि तुम्हाला पण जर पटकन आणि झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.